एक भारतीय संशोधक डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म दिनांक 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला. तो काळ पारतंत्र्याचा होता. भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखले जाई. शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत भारताची शास्त्रीय संशोधना क्षेत्रात दिगंत कीर्ती पसरवणारे थोर शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर भिसे यांची गणना होते. शंकर लहान असताना दुकानातून साखर आणण्याचे काम त्याला सांगण्यात आले. दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली. त्याने हुज्जत घातली पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही. वडिलांनीही आरोप केला की तो रस्त्यात साखर खाल्लीच म्हणून ती कमी झाली. शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली. खरे वजन माप करणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मनात सतत घोळत राहिले. 1898 सालीची गोष्ट. इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती. ही स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दल होती. एकाच वेळी हव्या तेवढ्याच वजनाची साखर, मीठ किंवा त्यासारख्याच इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती. यंत्र शोधून काढण्यास बक्षीस होते. भिसे यांच्या वाचनात ते आले, पण त्यावेळी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत लवकरच संपणार होती. परंतु त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आराखडे तयार करून ते इंग्लंडला रवाना केले आणि काय आश्चर्य! भिसे यांच्या यंत्राचे आराखडे सर्वश्रेष्ठ ठरले आणि त्यांना बक्षीस मिळाले. या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत शास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. त्यामुळे अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिका या शास्त्रीय मासिकात सदरहून शोधाचा खास उल्लेख करण्यात आला. भिसे यांच्या यशाची बातमी भारतात पसरली तेव्हा नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे इत्यादी पुढाऱ्यांनी भिसे यांना परदेशात जाऊन अधिकाधिक संशोधन करण्याची विनंती केली. थोर पुढाऱ्यांच्या आदेश वंदनीय मानून भिसे यांनी 1898च्या मे महिन्यात इंग्लंडला प्रयाण केले. इंग्लंडमध्ये भिसे यांनी प्रामुख्याने छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. त्यामध्ये भिसो टाईप व सिंगल टाईप कास्टर ही यंत्रे क्रांतिकारक ठरली. टाटांच्या सहकार्याने त्यांनी टाटा भिसे सिंडिकेट नावाची संस्था स्थापन केली. पुढे इंग्लंडला बरेच वर्षे राहिल्यानंतर ते 1914 साली अमेरिकेला गेले. अमेरिकेत त्यांनी यंत्रशास्त्राशिवाय रसायन व विद्युत क्षेत्रातही अनेक शोध लावले. त्यांचा प्रख्यात शोध म्हणजे ॲडेटोमेडिन ॲटॉमिक आयोडीन या गुणकारी औषधाचा होय. पहिल्या महायुद्धात या औषधाचा जखमी सैनिकांवर उपयोग करण्यात आला. अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झाले. भिसे यांनी विद्युत क्षेत्रात अनेक शोध लावले. एकेरीकरण पाठवण्याच्या पद्धतीचे दूरवर छायाचित्रण पाठवण्याचा त्यांचा शोध अत्यंत मोलाचा ठरला. भिसे यांचा 60व्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना PhD व DSc ह्या पदव्या सन्मानपूर्वक देण्यात आल्या. या सुमारास डॉक्टर भिसे यांनी जगप्रसिद्ध संशोधक एडिसन यांच्याशी भेट झाली. भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले. यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना केली. त्यामुळे भिसे यांना भरपूर पैसे मिळणार होता, पण युद्धामुळे होणारी माणसांची हत्या व दैन्य याची कल्पना भिसे यांना होती. त्यामुळे स्वयंचलित तोफ तयार करण्याचे त्यांनी नम्रतापूर्वक नाकारले व मानवतेच्या भूमिकेतून होणारा संहार आपल्या परीने वाचवला. डॉक्टर भिसे यांनी सुमारे 200 शोध लावले. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरेल यात शंका नाही.